विरारमधील खासगी सांडपाणी प्रकल्पात साफसफाई करण्यासाठी उतरलेल्या 4 मजुरांचा गुदमरून मृत्यू झालाय। मंगळवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर चांगल्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली आहे। विरारच्या ग्लोबल सिटी परिसरामध्ये ही संपूर्ण घटना घडली आहे। विरार पश्चिमेला ग्लोबल सिटी इथे सांडपाणी प्रकल्प आहे। या ठिकाणी 4 जणांचा यामध्ये गुदमरून पडून मृत्यू झाला। मंगळवारी 4 मजूर प्रकल्पाच्या टाक्यांची साफसफाई करण्यासाठी उतरले होते। या टाक्या 25 ते 30 फूट खोल होत्या, मात्र त्यावेळी गुदमरून 4 मजुरांचा मृत्यू झाला। यापैकी या 4ंचं नाव आहे शुभम पारकर, वय वर्ष 28, अमोल घाटळ, वय वर्ष 27, निखिल घाटाळ, वय वर्ष 24 आणि सागर तेंडुलकर, वय वर्ष 29 अशी मृतांची नावं आहेत। ही घटना संपूर्ण कशी घडली, नेमकं काय झालं, या ठिकाणी कोणकोणती परिस्थिती उद्भवली, जाणून घेऊया या संपूर्ण प्रकल्पाची पाहणी करणाऱ्या सुपरवायझरकडून। बोला, काय झालं? हॅलो सर, काय झालं माहिती आहे? नेमकं काय झालं माहिती आहे का की ती टाकीमध्ये चोकअप झालेला होता, तो खोलायचा होता। तर कालपासून त्याचा प्रयत्न चालू होता, पण आम्ही टाकी खाली कंप्लीट झाल्याशिवाय कोणालाही उतरवायला तयार नव्हतो। ती टाकी कंप्लीट खाली आज सकाळी झाली होती। त्यानंतर मी मुलांना बोललो की आता तुम्ही ताबडतोब उतरू नका, काही वेळ थांबा। तर ती मुलांच्या ओघाने म्हणजे त्यांच्या ओघानेच मी घेत होतो की तुम्ही तुमच्या सोयीनुसार कामं करा असं सांगितलं होतं। पण त्यानंतर एक निखिल म्हणून मुलगा होता, तो म्हणाला की मामा आता मी उतरतो। तो उतरायला गेला आणि उतरता उतरता 2-3 शिड्या उतरला आणि डायरेक्ट खाली पडला। त्यानंतर अमोल त्याचा भाऊ त्याला कळलं, आम्ही हाक दिली तर तो धावत धावत आला आणि तो त्याला वाचवायच्या याने आम्ही रस्सी वगैरे खाली टाकली त्याला बांधायला आणि काढायला, पण तोही पडला। त्यानंतर तो पडल्याच्या नंतर तो पडला म्हणून शुभम म्हणून जो मुलगा होता तो धावत आला आणि तोही त्या रस्सी बांधायला म्हणून खाली गेला, तर तोही पडला। आणि जो आमच्याकडे ड्युटी करत नव्हता त्यांचा मित्र सागर, तो योगायोगाने तिथे आला होता आणि त्याला आम्ही सांगितलं अरे सागर असं असं घडलेलं आहे म्हणून। तर तो एक बॉटल पाणी त्यांच्या तोंडावर मारण्यासाठी बेशुद्ध असतील वगैरे म्हणून गेला, पण तोही पडला आणि चौघेच्या चौघे खाली पडले गेले। कोणाची चुकी होतं? हा, चुकी कोणाचं होतं? चुकी तशी कोणाचीच नव्हती। तिघे जणी वाचवण्यासाठी खाली गेले होते, बाकी चुकी कोणाचीच नव्हती। तुमचं नाव काय? माझं नाव महादेव। तुम्ही काय करतो? मी सुपरवायझर म्हणून आहे त्यांचा तिथेच ना? हा, आणि मी त्यांच्यावर कोणतीही कामाची जोर जबरदस्ती करत नसतो। त्यांच्या योगानं तुम्हाला जसं जमेल तसं काम करा असं मी त्यांना हमेशा सांगत होतो आणि कोणतीही रिस्क घेऊन काम करू नका असं म्हणून त्यांना सांगितलं होतं। आणि त्यांना ज्यावेळी वाटायचं की आता काम केलं पाहिजे त्याच वेळी ते करायचे, मी कोणतीही जोर जबरदस्ती करत नव्हतो। या प्रकरणामध्ये बिल्डरची चुकी होते का? हा, बिल्डरची चुकी होते का? बिल्डरची आता ते काय मला सांगता येणार नाही। आम्ही आता मला झाला हा 9वा महिना चालू आहे या प्लांटवर। आता मला हे काय कळत नाही आहे। त्यांचे मालिक कोण आहे? हा, रुस्तमजी आणि एव्हरशाही तेच मालिक आहे। हा, आणि प्लांट मध्ये गॅस झाला होता ना? गॅस होता ना? हा, आता गॅस म्हणजे आम्ही 1 तास टाकी ओपन ठेवली होती। ते म्हणजे काय जे गॅस वगैरे असं निघून जाईल, पाणी कंप्लीट खाली केलेलं होतं। पण आता ह्यापूर्वी त्या मुलांनी ही कामं केलेली होती, पण आता आज कोणता योगायोग होता की ते फटाफट खाली पडले।